संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे आणि त्याचाच प्रत्यय आता आणखीन एका गोष्टीच्या निमित्तानं आलेला आहे। राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातो। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केलेली आहे। एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचं मानलं जातंय। नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। तर आता वॉर रूम आणि कोऑर्डिनेशन रूम या दोन्ही गोष्टींमुळे संघर्ष निर्माण झाल्याची चर्चा तयार झालेली आहे। दरम्यान शिंदेंकडनं कोऑर्डिनेशन रूम स्थापन झाल्यानंतर फडणवीस आणि शिंदेंमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे का, अशा चर्चांना उधाण आलेले। दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे। एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये। एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते। काय केलं पाहिजे आणि काय, त्यांची लाईन त्यांनी मारावी, कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी, त्यांनी तेच केलं। जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख होते। तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलंय। आम्हाला काय तुम्ही सांगताय? तर राऊतांनी घणाघात केलेला आणि एकीकडे एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करून फडणवीसांवर कुरघोडी केली आहे, तर दुसरीकडे नाशिकवरनं सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव वाढल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बैठक घेतली, मात्र आज नाशिक दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बैठका घेत आहेत। त्यामुळे आता कुंभमेळ्यासाठी शिवसेना आणि भाजपाच्या दोन स्वतंत्र बैठका होताना दिसून येत आहेत। फडणवीसांच्या बैठकीला दादा भुसे गैरहजर होते, तर आता शिंदेंच्या बैठकीसाठी गिरीश महाजन अनुपस्थित राहणार असल्याचं समजते। आता बातमी आहे बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा त्यांचे बंधू धनंजय देशमुख सातत्याने पाठपुरावा करतात। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही। पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते असा आरोप धनंजय देशमुखांनी पोलिसांवर केलेला आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला 9 तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार, त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायवसे स्पष्ट झाले। ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं। तर एका बाजूला आपण पाहिलेले हे आरोप होतात, तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केल्याची माहिती आहे। आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं समजतंय। देवगिरी बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी भूमिका मांडली। दरम्यान काल भाजप आमदार सुरेश धस यांची अजित पवारांनी भेट टाळली होती। घटकेला जर अजित पवार आणि तटकर यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PIs झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली। याच्याच वरून आता सिद्ध होतंय की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये। म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही। तर अजितदादांनी पुन्हा एकदा मुंडेंची पाठराखण केलेली आणि त्यावरूनच दमानिया यांचा संताप आपण पाहिला।
आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जीभ पुन्हा घसरली आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊतांनी अपशब्दांचा वापर केला. तर संजय राऊत यावेळेस नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात. हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत त्यांना मी म्हणतो, संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे. तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील. तुम्ही काही कारण देताय जाण्याची. तुम्हाला पक्षानं, तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या 4 अक्षरामुळे. तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख 3 वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी? आमच्या मागे शिवसेना ही 4 अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत. हे नालायक लोक आहेत. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं कोणताही दिलासा दिलेला नाहीये. सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहाबादियाची तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय. 2 ते 3 दिवसांमध्ये खटला सूचीबद्ध केला जाईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं असून आसाम पोलिसांनी युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी सीजेआयकडे तात्काळ सुनावणीची मागणी केली होती, मात्र ही मागणी फेटाळण्यात आलेली आहे. आता बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची. सांगलीतील शाळकरी मुलांना सिगारेटची विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. सिगारेट विकणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ई सिगारेटचे 8 पॅकेट जप्त करण्यात आलेले आहेत. सांगलीमध्ये शाळकरी मुलं कशा प्रकारे नशेच्या आहारी गेलेले आहेत ही बाब साम टीव्हीने उघडकीस आणली होती. खुलेआम उद्यानामध्ये शाळकरी मुलं नशा करत असल्याचा व्हिडिओ साम टीव्हीनं दाखवला होता आणि त्याचीच दखल घेत आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे. 2 दिवसांपूर्वीच सॅमने सांगलीतलं हे भीषण दृश्य दाखवलं होतं. खुलेआम उद्यानामध्ये विद्यार्थ्यांकडनं नशेखोरीचा प्रकार सुरू होता. ई सिगारेटच्या माध्यमातून ते नशा करत होते. दरम्यान इतक्या लहान मुलांकडे असं ई सिगारेट, अशी अंमली पदार्थ पोहोचतातच कशी, इतक्या सर्रासपणे त्यांना ती उपलब्ध कशी होतात आणि पोलीस नक्की काय करतात असा सवाल साम टीव्हीनं उपस्थित केल्यानंतर आता साम टीव्हीच्या या बातमीची दखल घेत पोलीस विभागानं तातडीनं कारवाई केलेली आहे आणि सिगारेट विकणाऱ्या त्या दुकान चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. साम टीव्हीच्या बातमीचा दणका आपण पाहिलेला आहे. 2च दिवसांपूर्वी सांगलीतील भीषण दृश्य साम टीव्हीने दाखवलं होतं. खुलेआम उद्यानामध्ये ही शाळकरी मुलं नशा करत असल्याचं हे भीषण वास्तव आपण सर्वांसमोर ठेवलेलं होतं आणि अशा पद्धतीने खुलेआम नशा करतायत ही मुलं. त्यांच्यावर कुणाचंही लक्ष नाही का? त्यांना का अशा पद्धतीने सर्रासपणे या सर्व गोष्टी उपलब्ध होत आहेत? या गोष्टी लावून धरल्यानंतर त्याचा दणका आपण पाहतोय. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी विजय पाटील जोडले गेलेले आहेत. विजय, आपण ही बातमी दाखवल्यानंतर आता अखेर प्रशासनाला जाग आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच 2 दिवसापूर्वी आपण साम टीव्हीवरती ही बातमी दाखवण्यात आली होती. सांगलीतील एका उद्यानामध्ये काही तरुण मुलं या ठिकाणी नशा करताना आढळून आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर सांगली पोलीस हे जागे झालेले कुठेतरी दिसत आहे आणि त्यांनी नुकताच रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये ई सिगारेट विकणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आता मुरबाडमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. मुरबाडच्या धसई गावामध्ये एका 6 वर्षाच्या मुलीवर पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केलेला आहे. या हल्ल्यात मुलीला गंभीर इजा झाली असून कुत्र्याने तिचा जबडाच फाडलाय. आरुषी कनोजी असं या चिमुकलीचं नाव असून ती धसईच्या घोलप गावात राहते. गुरुवारी संध्याकाळी ती घरातच खेळत होती आणि अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर आरुषीवर आता उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेरे बच्चे को 6 साल की उम्र है. वो घर पे बैठी थी, कोई पागल कुत्ता आया काट लिया उसको. तो आया हम अभी मुरबाड दवा खाने के लिए, अभी एडमिट हुआ है, अभी इलाज चालू है. गाल पे काटा है और इधर जापड़े पे काटा है, 2 जगह काटा है. वो खा भी नहीं पा रही है, एकदम हालत भी खराब है उसकी. आता देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावर राजापूर मतदारसंघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. मतदारांनी नाकारलेला नेता आम्हाला नको अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.
नागपूरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज आहे. तसंच शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याची गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळेस केलेलं आहे. बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भातली. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केलेली आहे. भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयात पीक विमा देतोय, असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी केलेलं संतापजनक वक्तव्य नक्की काय आहे आपण पाहूयात. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. तर आपण पाहिलं 1 रुपयाच्या पीक विम्याची तुलना माणिकराव कोकाटे यांनी भिकेशी केलेली आहे. या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं म्हटलेलं आहे की 1 रुपयाची भीक आपण भिकाऱ्याला सुद्धा देत नाही, मात्र त्याच 1 रुपयाच्या दरामध्ये आपण पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय, आणि असं म्हणत त्यांनी एका भिकाऱ्याशी, भिकेशी या पीक विम्याची तुलना केलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? इथल्या मस्तवाल लोकांनी जे साम दाम दंड भेद आणि विशेषतः ईव्हीएमच्या कृपेने निवडून आलेले लोक, यांचा मस्तवालपणा इतका वाढला की हे शेतकऱ्यांना भिकारी म्हणून संबोधायला लागले. जर शेतकऱ्यांची तुलना तुम्ही भिकाऱ्यांशी करत असाल तर नेत्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपण कोण आहात, जे त्या मतदारसंघात जाऊन आपण मतं मागत होतात. जी, मला वाटतं की वारंवार माणिकराव कोकाटेंची जी ही अशी बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य येतात, यावर खरं तर माननीय उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजितदादांनी त्यांना समज द्यायला हवी. जी, आणि आम्ही या त्यांच्या वाक्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर 1 रुपयाच्या पीक विम्याची तुलना भिकेशी केलेली आहे. कृषी मंत्र्यांचं पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारच्या पीक विम्यांमध्ये घोटाळे होतात असं त्यांनी उघडपणे मंजूर केलं होतं, कबूल केलेलं होतं. त्यावरनं सुद्धा मोठा वादंग निर्माण झाला होता. आणि त्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे मोठं विधान समोर येते. कोकाटे साहेब, बळीराजाची थट्टा कशाला, अशा प्रतिक्रिया आता उमटायला लागलेल्या आहेत. कोकाटेंकडनं 1 रुपये पीक विम्याची भिकेशी तुलना करण्यात आलेली आहे आणि वारंवार अशी वादग्रस्त विधानं माणिकराव कोकाटे यांच्याकडनं होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी घोटाळ्यासंदर्भात अगदी सर्रासपणे कबुली दिली होती आणि त्यानंतर आता 1 रुपयाचा पीक विम्यासंदर्भात त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे. 1 रुपयाची भीक तर आपण भिकाऱ्याला सुद्धा देत नाही असं म्हणत त्यांनी 1 रुपयाच्या पीक विम्यासंदर्भात ही अपमानास्पद, किंबहुना शेतकऱ्यांसाठी अत्यंत अपमानास्पद अशी भाषा उच्चारलेली आहे. माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत ही उपकाराची भाषा उच्चारलेली आहे. कोकाटेंकडून 1 रुपये पीक विम्याची तुलना ही भिकेशी करण्यात आलेली आहे. पीक विम्याबाबत बोलताना कोकाटेंचं हे अजब विधान आपण पाहतोय. आपण पुन्हा एकदा पाहूयात त्यांचं हे विधान काय होतं. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. तर आपण आत्ताच ऐकलं माणिकराव कोकाटे यांनी काय म्हटलेलं आहे. 1 रुपयाची भीक भिकारी सुद्धा घेत नाही, मात्र आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा देतोय असं म्हणत त्यांनी अत्यंत संतापजनक असं वक्तव्य केलेलं आहे. त्यांची वारंवार अशी वक्तव्य समोर येतात. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी पीक विमा घोटाळ्यासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा एकदा हे वक्तव्य समोर आलंय. यानंतर देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात.
सिडकोच्या 26,000 घरांसाठी शनिवारी लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरीचं थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर केलं जाणार आहे. मुंबईतून आणखीन एक महत्त्वाचं कार्यालय दिल्लीत जाणार आहे. मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा बौद्धिक संपदा हक्क म्हणजेच पेटंट मुख्यालय आता दिल्लीत हलवण्यात येणार आहे. या मुख्यालयामध्ये देश विदेशातील सरासरी 1 लाखांपेक्षाही जास्त पेटंट मंजुरीसाठी येत असतात. यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा परिणाम होणार आहे. दिव्याचा पाणीपुरवठा 8 तास बंद राहणार आहे, कारण मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. हायस्पीड इंटरनेट सेवा देणाऱ्या FWA साठी एअरटेलतर्फे नोकियाला कंत्राट देण्यात आलेलं आहे. या व्यवस्थेनुसार नोकियातर्फे एअरटेलला FWA आणि वायफाय ॲक्सेस पॉईंट दिले जाणार आहेत. त्यामुळे फायबर कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी उच्च दर्जाची ब्रॉडबँड सेवा एअरटेलला देता येणार आहे. एकाच वेळी 2 घरांसाठी हे वापरता येईल. पुणेकरांवर आता पाणी कपातीची टांगती तलवार आहे. थकबाकी भरा अन्यथा पाणी कपात अटळ असल्याचा इशारा जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला दिलेला आहे. पाणीपट्टीची महापालिकेकडे 700 कोटींची थकबाकी आहे. थकबाकी जमा न केल्यास टप्प्याटप्प्याने पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी करण्यात येणार आहे. न्यू इंडियाच्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील 10 पंखे बसवण्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. मात्र बोगद्यामध्ये लागणाऱ्या विजेसाठी 80 लाखांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कशेडीचा दुसरा बोगदा शिमग्यापर्यंत तरी सुरू होईल का असा प्रश्न आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात शिवाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं बांधकाम साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. चोरट्यांनी 1.5 लाखांचं साहित्य चोरी केलं असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पूजा खेडकर नंतर आता IAS अधिकारी झालेली प्रियांका कदम चर्चेत आलेली आहे. प्रियांका कदम 3 वर्षांपूर्वी दिव्यांग कोटातून अधिकारी झाली होती. तिचा डान्सचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. अगदी सैराट होऊन नाचणारी प्रियांका दिव्यांग कोटातून कशी निवडली गेली असा सवाल आता विचारला जातोय. स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून आता तुमची सुटका होणार आहे, कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखोंपर्यंत दंड आकारणार आहे. ट्रायने फेक कॉल्स आणि मेसेजवर नवीन नियम आणलेला आहे. कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास 2 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 4.25 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. नैरोबीवरून आलेल्या केनियन नागरिकाकडनं 1,85,00,000 रुपयांचं सोनं जप्त केलेले, तर 1,74 लाखाचं सोनं विमानतळावरील आगमन हॉलपासून जप्त करण्यात आलेलं आहे. दुबईच्या प्रवाशाकडनं देखील 61 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं असून दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातील रोहियानगर पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना आग लागलेली. यामध्ये 11 दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी मोबाईल घेऊन उभे आहेत बघ. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह असलेल्या मंगळ ग्रहावर मानवाला राहण्यास योग्य वातावरणाची चाचपणी सध्या अमेरिका, रशिया आदी देशांमधील अवकाश संशोधन संस्था करतायत. यातच आता या लाल ग्रहावर जाण्यासाठी यान तयार करण्यात रशियानं मोठा टप्पा गाठलेला आहे. याद्वारे 30 दिवसांमध्ये मंगळावर पोहोचणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. राज्याच्या कमाल तापमानामध्ये वाढ झालेली आहे. सातारा, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्ध्यामध्ये पारा 35 पार गेलेला आहे. तर सोलापुरात उच्चांकी 37.30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे.
धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा बीम आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. विविध संघटना पक्ष मंडळांकडून लाईटचा वापर होत असतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याने पोलीस अधीक्षकांनी ही बंदी घातलेली आहे. एक मोठी बातमी आता समोर येते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाहीये. तसेच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा ठेवी स्वीकारू शकणार नाहीये. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नक्की कोणत्या प्रकारची अनियमितता होती आणि इथले ग्राहक आता त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत संजय? नक्कीच रिझर्व्ह बँकेने जे आहे ते अंधेरी, मुंबई आणि वर्सोवा परिसरामध्ये असणाऱ्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ज्या विविध शाखा आहेत या शाखांमधील कामकाजावरती जे ते निर्बंध टाकलेले आहे. बँकांमधील काही व्यवहार मोठ्या संशयास्पदरित्या आढळल्यामुळे जे आहे ते रिझर्व्ह बँकेने या बँकेमध्ये नवीन व्यवहार करण्यासाठी जे 6 महिन्यासाठी बंदी घातलेली आहे. यामुळे कुठेतरी ज्या बँकेचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना आता मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. शाळांचे दिवस आहेत, बँकांचे हप्ते असतात किंवा इतर काही दैनंदिन जीवनातील ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींमुळे आता गोष्टींसाठी जी काही दररोजची जी आर्थिक गरज असते या गरजेसाठी याच बँकातून पैसे काढले जात होते. मात्र आता या ग्राहकांना 6 महिन्यासाठी रिझर्व्ह बँकेने बंधनं टाकलेली आहेत. त्यामुळे कुठेतरी या ग्राहकांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली. आपण जर पाहिलं तर या बँकेच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी बँकेकडून जे आहे ते नवीन व्यवहार असतील, ग्राहकांना यामुळे मोठा मनस्ताप होणार आहे, कारण की त्यांना जवळपास 6 महिने पैसे काढता येणार नाहीये. आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेऊ शकता का? आपण त्यांच्याशी बातचीत करू शकता का? नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची संख्या देखील आहे. आपण पाहिलं तर आता ग्राहकांशीच बोलूया आपण. ताई, काय सांगाल? आपले देखील या ठिकाणी पैसे आहेत. एक सेकंड, आपण देखील या ठिकाणी ग्राहक म्हणून आलेला आहात. काय आपल्याला काय अडचणींचा सामना करावा लागतो? किती पैसे आपले बँकेमध्ये आहेत? हिंदी गुजराती हूँ, मुझे मराठी नहीं आता है. कितना पैसा आपका बैंक? अभी मेरे पूरे परिवार का अकाउंट इसमें ही है. हम लोग की एफडीआई है, हम लोग के सब सेविंग है और बैंक के तरफ से हम लोग को ना मैसेज आया है ना कुछ आया है और डायरेक्टली धड़क से सुबह हो रही है और बोल रहे हैं कि बैंक बंद. अभी हम लोग जाए किधर? कितना पैसा कितना आपका इसमें? अभी पैसा तो गिनने जाएंगे तो यहाँ पीछे देख लो. जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर न्यू इंडिया बँकेवर आरबीआयने निर्बंध घातलेले आहेत. पैसे काढण्यासाठी ठेवीदारांच्या रांगा लागल्याचं आपण पाहतोय, कारण की आता पुढचे 6 महिने खातेदारांना पैसे काढता येणार नाहीये. बँकेमध्ये अतिशय विश्वासाने आपण पैसे ठेवत असतो, मात्र अशा पद्धतीने जेव्हा बँकेचा कारभार होतो त्यावेळेस सर्वात मोठा फटका हा ग्राहकांनाच बसतोय.